Welcome students to the fifth part of effects of electric current chapter. आणि आज आपण टॉपिक पाहणार आहोत इलेक्ट्रिक मोटार. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हा एकच टॉपिक पाहणार आहोत, इलेक्ट्रिक मोटर. ओके, आणि इन डिटेल एक्सप्लेन करणार आहोत की इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय आहे, कसं काम करतं आणि सर्व गोष्टी इन डिटेल घेणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट देन. तर आता बघा, आपल्या सभोवती जे कुठले इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्ही वापरता किंवा आपल्या घरी आहेत, त्यातले मोस्ट ऑफ दी जे गॅजेट्स आहेत त्यात इलेक्ट्रिक मोटार यूज केली जाते. ठीक आहे, तुमच्या घरचा तुम्ही फॅन बघाल किंवा कूलर बघाल किंवा कम्प्युटर किंवा वॉशिंग मशीन किंवा पंप्स, तर त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक मोटार जी आहे ती यूज केली जाते. ओके, म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिक मोटार जी आहे ती एक खूप मोठा चमत्कारासारखी आपल्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना सॉल्व करते. ओके, सो त्यामुळेच आपण इलेक्ट्रिक मोटार जी आहे ती आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि आपण त्याला स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आता बेसिकली इलेक्ट्रिक मोटार मग आहे काय? ओके, त्यात काय होतं नेमकं? तर तुम्ही बघाल तर जेव्हा तुम्ही फॅनची बटन जी आहे, इलेक्ट्रिक फॅन जो आहे आपला पंखा, त्याची जेव्हा बोर्डची तुम्ही स्विच जर ऑन केला तर तिकडे फॅन फिरायला लागतो. तसंच तुम्ही जर स्विच ऑन केली तर वॉशिंग मशीन सुरू होते, स्विच ऑन केला कम्प्युटर सुरू होतं, स्विच ऑन केला तुमचे इतर इलेक्ट्रिकल गॅजेट्स पंप वगैरे चालू होतात. म्हणजेच इथे होत काय आहे बघा, तर तुम्ही स्विच ऑन करता आहात तेव्हा तुम्ही काय करता आहात, तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करता आहात. बरोबर, इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करत आहात आणि पुढे त्याचं तुम्हाला आउटपुट भेटत आहे. म्हणजे इनपुट तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी देत आहात आणि आउटपुट तुम्हाला भेटत आहे मेकॅनिकल एनर्जी. ओके, मेकॅनिकल म्हणजे तुम्हाला जे तुमचं वर्क पाहिजे, जसं फॅनच्या केसमध्ये तुम्हाला ती जे फॅनचे ब्लेड्स आहेत ते फिरतात, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी तुम्हाला भेटते. पंप काय करतं, तर वॉटर फोर्स करतं वरती म्हणजे बाहेर, सो दॅट ते ब्लेड्स आतमध्ये ते फिरतात ॲक्च्युली त्या मोटरचे, आणि त्यामुळे ते पाणी वरती पंप केलं जातं. सो दॅट म्हणजे इथे होतं काय आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो दॅट इज नथिंग बट द electric motor. Okay, so what is electric motor? So a device that converts electrical energy into mechanical energy is the electric motor. आता हे जे फॉर्म्स आहे एनर्जीचे, ओके, वन फॉर्म टू अनदर फॉर्म, कन्वर्जन, टोटल एनर्जी इन युनिवर्स इज कॉन्स्टंट, हाऊ चेंजेस इन एनर्जी टेक्स प्लेस, तर या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपण ॲक्च्युली फर्स्ट पार्टमध्ये या चॅप्टरच्या कंप्लीट केल्या आहे किंवा तिथे घेतलेल्या आहे. ओके, सो तुम्हाला जर काही यात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फर्स्ट पार्ट बघा, तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर होऊन जातील. ओके, एनर्जी कन्वर्जनसोबत बद्दलचे. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया इलेक्ट्रिक मोटर या चॅप्टर टॉपिकला. ओके, तर यात आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आधी आपण बघणार आहोत त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते. ओके, त्यानंतर कुठल्या प्रिन्सिपलवर ते काम करतं, ओके, इलेक्ट्रिक मोटर कुठल्या तत्वावर काम करते, आणि नेक्स्ट त्याचं आपण वर्किंग बघूया. सो लेट्स देन गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी बघू आपण कन्स्ट्रक्शन. तर हे बघा, याचं कन्स्ट्रक्शन एकदम सोपी आहे. तर काय असतं, यात दोन मॅग्नेट्स असतात. ओके, एक नॉर्थ एक साऊथ पोल, आणि यांच्यामध्ये असते ती मॅग्नेटिक फील्ड, जी की मी या लाईन्सनी इथे डिनोट केली आहे. कशी असते ते, तर नॉर्थ टू साऊथ. बरोबर, तर ही आहे यांच्यामधली मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि मी काय केलं आहे, तर इथे कॉईल प्लेस केली आहे. बघा, ही आहे एक रेक्टँग्युलर कॉईल, ABCD त्याला नाव दिलं आहे मी. ओके, तर मी ते कॉईलच का बरं घेतली आहे, तर याच्यासाठी की कॉईलच्या मदतीने तुम्हाला समजवायला मला सोपी जाईल किंवा तुम्हाला लवकर समजेल, याच्यासाठी कॉईल घेतली आहे. पण ॲक्च्युअल तुम्ही इथे कुठलंही स्ट्रक्चर कशाही प्रकारचं घेऊ शकता. ओके, कॉईलच घेतलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. ठीक आहे, सो मी इथे मग ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल घेतली आहे, रेक्टँग्युलर कॉईल ABCD. ओके, आणि त्याला बघाल तर इथे मी ह्या स्प्लिट रिंग्स आणि इथे कार्बन ब्रशेस कनेक्ट केले आहे, आणि इथून पुढे सर्किट कंप्लीट केलं आहे. इथे एक बॅटरी कनेक्ट केली आहे आणि की कनेक्ट केली आहे. ठीक आहे, तर एवढंच सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे काय आहे, तर नॉर्थ आणि साऊथ पोल आहे ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. एक कॉईल प्लेस केली आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. त्या कॉईलला मी इथे स्प्लिट रिंग्स आणि कार्बन ब्रशेसला कनेक्ट केलं आहे, आणि त्यांना पुढे वायर्सनी कनेक्ट करून बॅटरी आणि कीला कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, तर हे सिम्पल आहे याचं कन्स्ट्रक्शन. ओके,
आता याचा प्रिन्सिपल काय आहे, कुठल्या प्रिन्सिपलवर हे काम करतं? सो याचा प्रिन्सिपल आहे व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. ओके, तर हे ॲक्च्युली तुम्ही मागच्याच पार्टमध्ये शिकला आहात की जेव्हा तुम्ही एखादा कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवाल तर त्यावर फोर्स एक्झर्ट होतो आणि तो आपण काढतो कशाने, तर फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. बरोबर, ही असते मॅग्नेटिक फील्ड, करंट आणि दिस इज द फोर्स. ओके, की जेव्हा एखाद्या करंट कॅरिंग कॉईलला, इथे बघा ही कॉईल आहे, सो करंट कॅरिंग कंडक्टरला जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, ठीक आहे, तर तिच्यावर फोर्स ॲक्ट होतो. त्या प्रिन्सिपलवर ही इलेक्ट्रिक मोटार वर्क करते. ओके, सो आता आपण पाहणार आहोत वर्किंग पार्ट. तर हे बघा, इथे आपल्याला काय चेंज करायचं आहे, तर ही जी कॉईल आहे ना, ती फक्त कॉईल आपल्याला चेंज करायची आहे. ओके, म्हणजे इथे कॉन्स्टंट कुठल्या गोष्टी राहणार आहे किंवा एका जागी राहणाऱ्या गोष्टी कुठल्या आहे, तर हे मॅग्नेट्स ते सर्व एका जागी राहणार, ह्या वायर्स एका जागी राहणार आहे. फक्त चेंज काय होणार, तर ती या कॉईलची पोझिशन होणार आहे. ओके, आणि ती कशी होणार ते आपण बघू. सो इथे चेंज न होणाऱ्या गोष्टी म्हणजे मॅग्नेटिक पोल्स आहे. ठीक आहे, तर मी बघा इथे ॲक्च्युली एक कॉईल घेतली आहे छोटीशी, सो दॅट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल प्रॉपरली, म्हणून मी हे बनवली आहे. ओके, आणि मी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगणार आहे याच्या मदतीने. इथे न चेंज होणाऱ्या गोष्टी आहे हे दोन मॅग्नेट्स. सो तुम्ही कन्सिडर करा की हे दोन मॅग्नेट्स बाजूला ठेवलेले आहे. ओके, दोन मॅग्नेट्स, ही कॉईल आहे आणि याच्या बाजूला हे मॅग्नेट्स ठेवलेले आहे. हे तुम्ही कन्सिडर करा किंवा व्हिज्युअलाइज करा, आणि त्यांच्यामध्ये अशी हॉरिझॉन्टल डायरेक्शननं जी आहे त्यांची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही कॉईल आहे. ठीक आहे, हा आहे मग ABCD. ठीक आहे, तर हे बघा, आता मी जे आहे तुम्हाला एक एक पार्ट यातला सिम्पली एक्सप्लेन करत जाणार आहे, सो तुम्हाला बेटर क्लिअर होणार. तर काय आहे, मी आधी हे जे कन्स्ट्रक्शन आहे, जे स्प्लिट रिंग्ज आणि ब्रशेस जे आहे, ओके, हे कन्स्ट्रक्शन कन्सिडर करत नाही आहो. मी फक्त काय कन्सिडर केलं आहे, तर ही जी कॉईल आहे ना, ती इथून पुढे फक्त कॉईल ती कन्सिडर केली आहे. सो ही आहे ती कॉईल जी की मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे. ओके, तर आता बघा, तुम्हाला माहिती आहे की समजा इथून जर करंट फ्लो होत असेल, ओके, ह्या कॉईलमधून करंट फ्लो होत आहे, तो जात कसा आहे, तर इथून बघा ABCD असा फ्लो होत आहे. आता हा जो छोटा दाखवला आहे मी बघा, तर इथून बेसिकली हा CD आर्म आहे आणि तिथून करंट बाहेर निघत आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो छोट्या इथून बाहेर निघत आहे आणि मोठा जो आहे त्यातून एंटर होत आहे. ठीक आहे, तर आता बघा, इथून जर करंट एंटर होत असेल आणि त्याला जर आपण त्या कॉईलला किंवा कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणार, हे आपण शिकलो आहे. आणि तो कशाने आपण डिनोट करणार, तर फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलने. बरोबर, तर आता इथे बघाल, हा जो मिडल फिंगर आहे तो करंट डायरेक्शन इंडिकेट करतो आणि 4 फिंगर मॅग्नेटिक फील्ड. तर इथे मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, आणि करंट जो आहे तो बघाल तर असा आहे. सो आता मला कसं घ्यावं लागेल बोट, हे बघा असं घ्यावं लागेल. हा आहे करंट, ही आहे मॅग्नेटिक फील्ड आणि थंब माझा खाली जातो. म्हणजेच ही जी साईड आहे AB, त्यावर जो फोर्स ॲक्ट होतो आहे तो आहे खालच्या दिशेने, डाऊनवर्ड डायरेक्शनला. बरोबर, आता BC साईड बघाल तर ती आहे पॅरलल. आता तिथे आपण एक कंडिशन बघितली होती की मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टर हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तरच त्यांच्यावर परपेंडिक्युलरली फोर्स ॲक्ट होतो, अदरवाईज होत नाही. ओके, सो इथे बघाल तर ही जी BC आहे, ओके, ही जी BC आहे ती ॲक्च्युली परपेंडिक्युलर आहे, ती ॲक्च्युली पॅरलल आहे. कशाला, तर मॅग्नेटिक फील्डला. बरोबर, सो BCवर कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही. ओके, बघा ABवर फोर्स होत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, BCवर कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही. का बरं, तर ती पॅरलल आहे मॅग्नेटिक फील्डला म्हणून. ठीक आहे, तर इथे कंडिशन काय आहे, तर ही जी कॉईल आहे ती बघा, ती आहे परपेंडिक्युलर, इथे 90 डिग्रीचा अँगल होतो आहे. ओके, ही आहे त्याला परपेंडिक्युलर म्हणून हिच्यावर फोर्स ॲक्ट होतो आहे आणि तो फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूलनुसार डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. तर BCवर कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही आहे, कारण तर ती पॅरलल आहे मॅग्नेटिक फील्डला. तसंच तुम्ही CDला बघाल तर CDतून करंट बाहेर निघत आहे छोट्या आर्ममधून. ओके, सो इथून बाहेर निघत आहे, तर मी इथे काय होणार, तर इथे सुद्धा अगेन लेफ्ट हँड रूलनुसार ही आहे मॅग्नेटिक फील्ड, ओके, ह्या डायरेक्शनला, आणि हा आहे करंट. ओके, हा करंट आहे. सो इथे फोर्स बघा वरती ॲक्ट होतो आहे. ओके, म्हणजे ABवर जो फोर्स आहे तो खाली ॲक्ट होतो आहे आणि CDवर जो आहे तो वरती ॲक्ट होतो आहे फोर्स. ठीक आहे, जर करंट कसा असा फ्लो होत असेल तर. ठीक आहे, आणि AD जो आहे ADचं सेम असणार BC सारखंच. ओके, सो ते सेम असणार, कॅन्सल होणार, तिथे फोर्स कुठलाही ॲक्ट होणार नाही. मग आता बघाल काय होणार आहे की AB जो आहे तो डाऊनवर्ड फोर्समुळे ही खाली जाणार आणि जी CD आहे ती अपवर्ड फोर्समुळे ती वरती जाणार.
म्हणजे अशा प्रकारे ही कॉईल रोटेट होणार. का बरं? तर फोर्स ॲक्ट होतो आहे. ओके. मग आता बघा ही जेव्हा इथे येणार, अशी जेव्हा कॉईल रोटेट होणार, आता बघा हे जेव्हा उलटं झालं आहे तर इथे बघा हा करंट इकडून एंटर होत आहे. ओके. आणि तो इथून बाहेर निघतो आहे. मग आता जर तुम्ही फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल जर याला हे कराल कॉईल रोटेट झाल्यानंतर, ओके, आधी कॉईल अशी होती, इथे डाऊनवर्ड झाल्यामुळे ती अशी रोटेट होऊन आणि इथे अपवर्ड झाल्यामुळे ती अशी रोटेट झाली आणि जेव्हा अशा पोझिशनमध्ये आली तेव्हा इथून तर फोर्स इथून करंट बाहेर निघतो आहे, बरोबर. आता तुम्ही जर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लावला तर काय होणार? इथून करंट जो आहे तो बाहेर निघतो आहे. ओके. म्हणजे मला करंटची डायरेक्शन अशी घ्यावी लागेल आणि ही होणार मॅग्नेटिक फील्ड, ही होणार करंट. म्हणजे फोर्स जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये आता ॲक्ट होतो आहे. ओके. आणि जर तेच तुम्ही आता इथे बघाल, हे आता ए बी झाली आहे तुमची. सर ह्या ए बीला इथे फोर्स होत आहे अपवर्ड, तर इथे जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड होतो. तुम्ही लेफ्ट हँड रूलनुसार काढू शकता. ओके. करंट आहे इकडे, फील्ड आहे ही, तर फोर्स जो आहे तो डाऊनवर्ड ॲक्ट होतो. ओके. सो म्हणजे आता ही कॉईल कशी रोटेट होणार? तर हा अपवर्ड जाणार आता. ओके. ही जी बाजू आहे, जी सी डी होती ती आता अपवर्ड जाणार आणि ही जी आहे ए बी ती इकडे येणार डाऊनवर्ड. म्हणजे बघा आधी कशी रोटेट झाली? आधी अशी होती आपली कॉईल, आधी ती रोटेट झाली कशी? तर अशा पद्धतीने. ओके. आणि आता कशी रोटेट झाली आहे? तर आणखी अशा पद्धतीने. म्हणजे बघा इथे आपला कंप्लीट सर्कल जो आहे तो भेटत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की आपला जो फॅन आहे तो कम्प्लिटली असा एकाच डायरेक्शननी असा कम्प्लिटली फिरत असतो, बरोबर. तो अर्धा असा, नंतर असा, ओके, नंतर असा, तो असा फिरत नाही, तर तो कम्प्लिटली असा सर्क्युलर असा फिरत असतो, बरोबर. मग इथे बघा, तर इथे काय भेटतं आपल्याला? एक जे हे आहे ते असं होतं आहे, तर एक जे आहे ते असं होतं आहे. ओके. म्हणजे कंप्लीट आपल्याला रोटेशन भेटत नाही आहे, बरोबर आहे. आपल्याला एक सिंगल टर्न भेटत आहे, हाफ टर्न एका डायरेक्शनमध्ये आणि हाफ टर्न दुसऱ्या डायरेक्शनमध्ये. ओके. सो त्यालाच तुमच्या पुस्तकात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हटलं आहे. क्लॉकवाईज म्हणजे जे क्लॉकच्या डायरेक्शननी, जशी क्लॉक घुमते ना आपली 12 नंतर 1 2 3, म्हणजे ह्या डायरेक्शननी, सो ते झालं क्लॉकवाईज. ओके. सो कॉईल जेव्हा अशी रोटेट होणार ती क्लॉकवाईज आणि त्याच्या अपोजिट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ओके. ठीक आहे. तर इथे हे भेटतं आहे. मग आता बघा आपल्याला तर जी मोटर पाहिजे आहे ती पाहिजे आहे कंप्लीट रोटेट होणारी अशी सर्क्युलर, आणि ही होती आहे एकाच डायरेक्शनमध्ये, आयदर अशी होते हाफ, नंतर पुन्हा ती अशी होते हाफ. मग ही तर चांगली मोटर नाही आहे, ऑब्व्हियसली इथे आपल्याला सुधारणा कराव्या लागतील, बरोबर. तर मग आता काय करू शकतो आपण? तर एक तर इथे दोनच पॉसिबिलिटी आहे. एक तर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चेंज करू शकता सो दॅट फोर्सची डायरेक्शन चेंज होणार, बरोबर. किंवा तुम्ही करंटची डायरेक्शन चेंज करू शकता सो दॅट फोर्सची डायरेक्शन चेंज होणार, बरोबर आहे ना. कारण जेव्हा हा डाऊनवर्ड फोर्स होता आणि हा अपवर्ड फोर्स होता, ओके, असा करंट फ्लो होता, त्यामुळे कॉईल जी आहे ती या पद्धतीने रोटेट झाली. तर जेव्हा कॉईल ह्या पोझिशनमध्ये आली तेव्हा तिच्यावर जो फोर्स आहे तो अपवर्ड ॲक्ट होतो आहे आणि इकडल्या बाजूने डाऊनवर्ड, म्हणजे ती अशी रोटेट होते आणखी, बरोबर. तर तेच जर आता बघा हे कशामुळे होतं आहे? तर करंटच्या डायरेक्शनमुळे होतं आहे ॲक्च्युली. ओके. इकडे ही अपवर्ड होते आणि ती डाऊनवर्ड होते, परंतु तेच जर तुम्ही आता बघा इथे जर करंटची जर डायरेक्शन तुम्ही चेंज केली आहे, ओके, हे रोटेशन नंतर आहे. हे बघा, हे आपली आधीची पोझिशन जेव्हा करंट इथून असा फ्लो होत होता, बरोबर, तर ती कॉईल अशी रोटेट झाली, बरोबर. आता इथे ही टर्न झाल्यानंतर ऑब्व्हियसली आपली कॉईल अशी व्हायला पाहिजे कंटिन्यू, बरोबर, परंतु तसं होत नाही आहे. तर जेव्हा ही पोझिशन आली तेव्हा ही कॉईल त्याच्या उलट होती आहे. ओके. म्हणजे ही रोटेट कंटिन्यू व्हायला पाहिजे होती अशी, ओके, ही कंटिन्यू व्हायला पाहिजे होती, तर ती उलट होती आहे, म्हणजे ही अपवर्ड जाते. मग आता मी जर करंटची डायरेक्शन चेंज केली तर काय होणार? ही इथून करंट फ्लो होणार, बरोबर आहे. आधी इथून होत होता, तर आता इथून करंट फ्लो होणार आणि तो जो फोर्स आहे तो आता डाऊनवर्ड लागणार इथे पहिल्या केससारखाच, आणि इथे अपवर्ड लागणार. सो कॉईल आपली कंटिन्यू अशी रोटेट होत जाणार. म्हणजे बघा इथल्या ज्या पॉसिबिलिटीज होत्या दोन, एक होती की तुम्ही आयदर मॅग्नेटिक फील्ड चेंज करावी और दुसरी म्हणजे करंट चेंज करावा, ठीक आहे. तर आता बघा इथे जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो म्हणाल तर ती पॉसिबल नाही आहे, किंवा ते खूप किचकट काम होणार. कारण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल जी आहे ती मोटर बनवाल तर तिथे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चेंज करायसाठी तुम्हाला ॲडिशनल वर्क करावं लागेल, म्हणजे तुमची आणखी जास्त पॉवर तिथे कन्झ्युम होणार, बरोबर आहे. परंतु तेच जर तुम्ही इथे करंट सप्लाय जर चेंज केला, जे की तुम्हाला सरळ तसाही करावाच लागतो आहे कारण रन करायचं आहे,
सो तुम्ही याला जर सरळ चेंज केलं तर तुमचं म्हणजे पॉवरही कमी वाचणार आणि जे साध्य करायचं आहे ते सुद्धा होणार. सो इथे आपण करणार आहोत मग करंट चेंज. ओके, तर आता बघा मी काय करतोय, मग करंट जर चेंज केला इथे मी, तर काय होणार, आधी जी आहे ती कॉईलमधून असा, ही जी कॉईल आहे ह्यातून करंट असा फ्लो होत होता इथून. सो हा डाऊनवर्ड फोर्स, हा अपवर्ड फोर्स, म्हणजे कॉईल अशी रोटेट झाली. आणि इथे आल्यानंतर याच्यावर अपवर्ड फोर्स ॲक्ट होत होता. तर आता मी करंटची डायरेक्शन चेंज केली आहे, म्हणजे काय, तर इथून करंट फ्लो केला आहे असा. मग काय होणार, इथे आणखी डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होणार आणि इथे अपवर्ड. सो ही कॉईल अशी पुढे रोटेट होणार. अगेन मी करंटची डायरेक्शन चेंज केली, तर इथून आता फ्लो होणार आणि इथून बाहेर निघणार. बरोबर, तो इथे डाऊनवर्ड होणार आणि इथे अपवर्ड होणार. आता इथून बाहेर निघत होता, तर मी इथे चेंज केली डायरेक्शन, मग इथून आतमध्ये जाणार. सो अगेन इथे डाऊनवर्ड आणि इथे अपवर्ड. म्हणजे आता बघा माझी कॉईल जी आहे ती कंटिन्यू अशी रोटेट व्हायला लागली आहे. म्हणजे आता माझं इंजन, माझी जी मोटार आहे ती ॲक्च्युली कंप्लीट झाली आहे. परंतु आता बघाल तर इथे प्रॉब्लेम हा आहे की जर तुम्ही ह्या कॉईलला, ओके, ही जी आहे ही तुमची कॉईल आहे समजा, ओके, ही तुमची कॉईल आहे, बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही ह्या कॉईलला बघा, इथे जर तुम्ही अशा वायर्स कनेक्ट केल्या आणि इथे बॅटरी जर कनेक्ट केली, ओके, तर जेव्हा ही कॉईल रोटेट होणार तर ह्या वायर्ससुद्धा एकमेकांसोबत रोटेट होणार की नाही. ओके, ही कॉईल आहे तुमची ॲक्च्युअल आणि त्याला मी ही वायर कनेक्ट केली आहे. ओके, सो जेव्हा ही कॉईल रोटेट होणार तेव्हा ह्या वायर्ससुद्धा रोटेट होणार. सो त्या एकमेकांत गुंतणार. ओके, प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे. तर याला ओव्हरकम करण्यासाठी इथे यूज केलं जातं, त्याला म्हणतात कॉम्युटेटर. ओके, कॉम्युटेटर. आणि काय आहे कॉम्युटेटर, तर बेसिकली जो आपण इथे हे जे स्प्लिट रिंग्स आणि हे जे कार्बन ब्रशेस पाहिले तेच आहेत कॉम्युटेटर, त्याला म्हणतात कॉम्युटेटर. ओके, म्हणजे कॉम्युटेटरमध्ये दोन गोष्टी येतात, एक आहे स्प्लिट रिंग्स आणि दुसरं आहे कार्बन ब्रशेस. काय आहे तर याचं मी तुम्हाला डिटेल इकडे एक स्ट्रक्चर काढून दाखवतो आहे, सो दॅट तुम्हाला ते प्रॉपरली क्लिअर होणार. ठीक आहे, तर हे बघा इथे मी कॉम्युटेटर काढलं आहे. ओके, तर आतली आता प्रॉब्लेम काय होती की आपल्याला बेसिकली इथे जी आहे ती कॉईल एका डायरेक्शनमध्ये कंटिन्यू रोटेट होत नव्हती. तर त्याच्यावर तोडगा म्हणून आपण काय केलं, तर आपण सिम्पली करंटची डायरेक्शन रिव्हर्स करायचं ठरवलं. ओके, सो आपल्याला जे रिझल्ट पाहिजे आहे तसा भेटत होता. परंतु यात आणखी काय प्रॉब्लेम आली, तर ज्या वायर्स आपण कनेक्ट केल्या होत्या त्यासुद्धा कॉईलसोबत रोटेट होऊन एकमेकांसोबत त्या गुंतत होत्या. बरोबर, सो त्यावर तोडगा म्हणून आपण मग कॉम्युटेटरचा यूज करत आहोत. ओके, मग आता कॉम्युटेटर असतं तर काय बघा, तर कॉम्युटेटरमध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे स्प्लिट रिंग्स. हे बघा ही रिंग आहे आणि त्याला इथून तोडलं गेलं आहे, कंटिन्यू रिंग त्याला इथून तोडलं गेलं आहे, म्हणून याला म्हणतात स्प्लिट रिंग्स. स्प्लिट म्हणजे काय, तर तुटणे किंवा तोडणे, स्प्लिट करणे. आपण म्हणतो एखादी गोष्टीला दोन गोष्टीत विभाजित करणे म्हणजे स्प्लिट करणे. सो ही रिंग आहे त्याला स्प्लिट केलं इथून, म्हणून त्याला म्हणतात स्प्लिट रिंग्स. सो ह्या दोन्ही आहेत स्प्लिट रिंग्स. ओके, ह्या दोन आहेत मग स्प्लिट रिंग्स. आणि हे जे अटॅच केलेले आहे इथे दोन्ही बाजूंनी हे आहेत कार्बन ब्रशेस. ओके, हे आहेत कार्बन ब्रशेस. ओके, हा आहे एक ब्रश, हा आहे एक ब्रश आणि हे ब्रश त्याचे ब्रिसल्स. म्हणजे जो आपला सिम्पली दात घासण्याचा ब्रश असतो ना, तोच ब्रश तुम्ही कन्सिडर करू शकता, त्याच्यासारखं सेम स्ट्रक्चर असतं. ओके, इथे हा ब्रशचा जो सॉलिड पार्ट आहे तो असतो आणि त्याला जे ब्रिसल्स असतात ना ते ॲक्च्युली ह्या रिंगला घासत असतात. ही जी रिंग आहे स्प्लिट रिंग त्याला हे घासत असतात इकडले सुद्धा. ओके, म्हणजे त्याला चिपकून असतात. म्हणजे आता बघा काय होतं आहे, तर हा जो ब्रश आहे तो याला कम्प्लिटली चिपकून नसतो, तर त्याचे जे ब्रिसल्स आहेत ते ह्याला कम्प्लिटली असे चिटकलेले असतात. ओके, सॉरी इथे किडे येत आहे कारण हा व्हिडिओ रात्री 11:30 वाजता शूट करतो आहे मी, आत्ता 11:30चा टायमिंग झाला आहे म्हणून. सो सॉरी फॉर दॅट. तर बघा मग आता इथे ही जी रिंग आहे स्प्लिट रिंग आहे ही आहे कनेक्ट या कॉईलला, ही या कॉईलला कनेक्ट केली आहे, जी आपली कॉईल होती आधीची ती. ओके, म्हणजे ही कॉईल. ओके, तर ह्या कॉईलला इथे एक जे टोक आहे ह्या कॉईलचं ते कनेक्ट आहे ह्या स्प्लिट रिंगला आणि दुसरं टोक कनेक्ट आहे ह्या स्प्लिट रिंगला. ठीक आहे, आपलं जे जुनं स्ट्रक्चर होतं त्याच्यासारखंच आहे बघा. फक्त मी काय कनेक्ट केलं आहे, तर ह्या कॉईलला स्प्लिट रिंगला आणि ह्या कॉईलला ह्या स्प्लिट रिंगला कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, म्हणजे ओके. आणि बघा, आणि
हे जे खालचं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण बॅटरी कनेक्ट केली होती, ओके, तर हे मी कनेक्ट केलं या कार्बन ब्रशेसला. ठीक आहे. आता हा कार्बन ब्रश आणि हे रिंग जे आहे ते एकमेकांना टच आहे का, तर नाही, फक्त त्यांचे ब्रिसल्स टच आहेत. इथे सुद्धा तेच. मग आता बघा इथे होणार काय, तर ही जेव्हा तुमची कॉईल रोटेट होणार तेव्हा काय रोटेट होणार, तर ह्या स्प्लिट रिंग्स रोटेट होणार. हे ब्रश रोटेट होणार का, नाही. का बरं, तर ते फिक्स आहे, फक्त त्यांचे ब्रिसल्स त्यांना टच होत आहे. म्हणजे काय होणार, तर ही समजा स्प्लिट रिंग जर असेल तर त्याला हा ब्रश टच आहे, ओके, हा ब्रश टच आहे, तर ही रिंग जी आहे ती रोटेट होणार. जशी कॉईल रोटेट होणार ना तशी ही रिंग रोटेट होणार. परंतु त्या ब्रशला काय होणार का, काहीच नाही. ही रिंग रोटेट होत आहे, बघा मी पेनला रोटेट करतोय तर ही रोटेट होत आहे, परंतु ब्रश माझ्या जाग्यावरच आहे. का बरं, तर ती त्याला फक्त टच करून आहे ते ब्रिसल्स म्हणून. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येत असेल बघा काय केलं आहे आपण, बरोबर. तर याच्यावर तोडगा म्हणून आपण काय केलं आहे की ह्या रिंगला, ह्या स्प्लिट रिंग्सला ह्या कॉईलशी कनेक्ट केलं आहे. मग ही कॉईल रोटेट होणार तर या स्प्लिट रिंगसुद्धा रोटेट होणार, बरोबर. आणि ह्याला कनेक्टेड आहे ब्रशेस. आता काय होतं आहे बघा, आता इथून करंट जातो आहे, हा जाणार पॉझिटिव्ह करंट, बरोबर. या लूपमध्ये जातो आहे आता पॉझिटिव्ह करंट. आणि इथे हे नॉर्थ आणि साऊथ पोल आहेतच, ओके. हे यांना विसरायचं नाही आहे, मॅग्नेटिक फील्ड असल्याशिवाय होणारच नाही ते बेसिकली. सो आता करंट जातो आहे आणि तो आता इथून जातो आहे पॉझिटिव्ह, बरोबर. म्हणजे इकडनं असा करंट जातो आहे, ही आहे करंटची डायरेक्शन अशी, ओके. आणि ही याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ह्या ज्या ब्रशेस आहे ते ॲक्च्युली याला जोडून आहेत. म्हणजे करंट इथून इथे जाणार आणि इथून ह्या कॉईलमध्ये. म्हणजे आता करंटची डायरेक्शन कॉईलमध्ये अशी आहे आणि इथून तो बाहेर निघणार असा. ठीक आहे. म्हणजे ही पहिल्यासारखी सिच्युएशन झाली. इथे डाऊनवर्ड फोर्स आणि इथे अपवर्ड फोर्स. सो ही कॉईल जी आहे ती अशी रोटेट होणार, बरोबर. ठीक आहे. आता इथे होतं आहे काय बघा नेमकं, ही जी रिंग आहे ना ती बेसिकली सर्क्युलर आहे, ओके. तर काय होणार, जेव्हा ही कॉईल रोटेट होणार ना त्याला अटॅच असणारी ही रिंगसुद्धा रोटेट होणार, ओके. आणि इथे बघा आपण काय दाखवलं होतं, एक ॲक्सलसुद्धा दाखवला होता ह्या दोन रिंगच्या मधात. इथे बघा हा ॲक्सल सेंटरमध्ये, तर हा जस्ट त्या रिंगना होल्ड करून आहे, म्हणजे पकडून ठेवण्यासाठी जागेवर. ठीक आहे. तर या रिंगमध्ये हा ॲक्सल आहे, याचा काही पार्ट नाही आहे, त्याला होल्ड करून ठेवण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी. मग ही रिंग बघा ती रोटेट होणार, त्यासोबत ही कॉईलसुद्धा रोटेट होणार. म्हणजे कॉईल रोटेट होणार म्हणून ती रिंग रोटेट होणार. ठीक आहे. तर इथून पॉझिटिव्ह करंट जो आहे तो या डायरेक्शनने फ्लो होत आहे, ती रिंग रोटेट होत आहे, ओके. आणि सो कॉईलसुद्धा. मग ही कॉईल जेव्हा ही कंप्लीट रोटेशन झालं ह्या डायरेक्शननी असं आणि इकडे जेव्हा आली तर सोबत होत काय आहे ते बघा इथे काळजीपूर्वक. आता ही जी स्प्लिट रिंग आहे ती इकडे आली आहे बेसिकली, ओके. आणि ही जी स्प्लिट रिंग आहे ती आता तिकडे जाणार. का बरं, तर असं इथे ही रिंग अटॅच होती या बाजूला आणि इथे जी आहे ती ही रिंग अटॅच होती, बरोबर. आता ही रोटेट झाली आहे बघा कॉईल, ही अशी रोटेट झाली आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी स्प्लिट रिंग होती जी याला अटॅच होती ती या बाजूला आली आणि ही स्प्लिट रिंग या बाजूला आली, ओके. आणि आता बघा काय होतं तर की इकडनं जो करंट फ्लो होत होता तो बेसिकली पॉझिटिव्ह होता आणि हे तर याला टच नव्हतं, जस्ट ब्रिसल्स टच होते. मग आता काय होणार, आणि यांचा संबंधसुद्धा नाही एकमेकांशी. ठीक आहे. मग आता काय होणार, तर ही जी रिंग आहे ती याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आहे, ओके, ह्या एंडच्या. मग ही जी आहे इथून आता पॉझिटिव्ह करंट फ्लो होणार आणि इथून तो निघणार. बघा आता जे पाहिजे होतं आपल्याला ते होतं आहे, ओके. म्हणजे छोट्या एंडमधून आपल्याला पॉझिटिव्ह करंट जातो आहे आणि तो असा येणार. म्हणजे आता याच्यावर निगेटिव्ह फोर्स ॲक्ट होणार आणि याच्यावर पॉझिटिव्ह. म्हणजे आणखी कॉईल जी आहे ती अशी रोटेट होणार आणि तीच पुन्हा स्प्लिट रिंग इकडे येणार आणि ही इकडे येणार. म्हणजे आता ह्या मोठ्या ह्याच्यातून आणखी असा पॉझिटिव्ह करंट जाणार, म्हणजे आणखी इथून अशी डायरेक्शन असणार. सो इथे निगेटिव्ह. म्हणजे आता बघा असं आपलं सर्क्युलर जे मोशन आहे ते कंप्लीट होतं आहे आणि आपलं जी कॉईल आहे ती रोटेट होती आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला आय थिंक लक्षात आलं आहे की स्प्लिट रिंग आणि कार्बन ब्रशेसचा काय रोल आहे इथे, ओके. कार्बन ब्रशचा आपण याच्यासाठी यूज केले, याच्या जागी आपण सिम्पली जर ब्रशेसला जर डायरेक्ट टच केलं असतं काय झालं असतं, तर बघा इथे फ्रिक्शन झालं असतं, ते एकमेकांना घासले असते, बरोबर ना. तर घासले असते तर तिथे जे आहे काही काळाने गॅप पडली असती घासण्यामुळे, घर्षणामुळे, आणि त्या गॅपमुळे तिथून करंट सप्लाय झाला नसता, ओके. परंतु इथे जेव्हा ब्रशेस आहेत, जे ब्रिसल्स आहेत ते काय होतात तर जस्ट टच होतात आणि वरून निघून जातात. जसं आपला सिम्पली जो दात घासाचा टूथब्रश असतो ना तसे ब्रिसल्स असतात. ते काय होतात टच होऊन निघून जातात, म्हणजे टच होऊन राहतात, असे कॉन्टॅक्टमध्ये असतात सिम्पली. म्हणजे तिथे त्यांच्या फ्रिक्शनमुळे
त्यांच्यातल्या गॅपचा प्रश्न येत नाही, सो दॅट त्यांच्यातला कॉन्टॅक्ट जो आहे तो तुटत नाही. ठीक आहे, म्हणून तिथे कार्बन ब्रशेस जे आहे ते यूज केले जातात. ठीक आहे. सो आय होप की आता तुम्हाला कळलं आहे की हे कसं काय काम करतं ते. ओके, आता एकदा याला जस्ट आपण रिवाइज करूया. ओके, तर काय आहे इलेक्ट्रिक मोटर? ए डिवाइस दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ओके, कन्स्ट्रक्शन कसं आहे तर 2 मॅग्नेटिक पोल्स आहेत. ओके, त्यांच्यातील मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ. तिथे एक कॉईल प्लेस केली गेली आहे, त्याला आपण स्प्लिट रिंग्स आणि कार्बन ब्रशेसला कनेक्ट केलं आहे. कॉईल कनेक्ट आहे स्प्लिट रिंग्सना आणि ही जो खालचा पार्ट आहे तो कनेक्ट आहे कार्बन ब्रशेसला. ठीक आहे, आणि हे दोघेही स्प्लिट रिंग आणि कार्बन ब्रशेस ब्रिसल्सनी एकमेकांना कनेक्ट आहे. आणि पुढे इथे बॅटरी आणि की आहे. कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं तर व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. ठीक आहे, हा प्रिन्सिपल आहे. आणि याचं वर्किंग कसं होतं तर जेव्हा इथून पॉझिटिव्ह करंट फ्लो होतो, कसा तर हे बघा इथे जेव्हा पॉझिटिव्ह करंट इथून फ्लो होतं, ठीक आहे, या डायरेक्शननी म्हणजे असा करंट जेव्हा फ्लो होणार तेव्हा ही जी आर्क आहे ABCD ही जी साईड आहे, ओके, ABCD, तर AB साईडवर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो ॲक्ट होतो. ओके, डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होतो. आणि BCवर 0 फोर्स ॲक्ट होतो, कारण तर ती पॅरलल आहे मॅग्नेटिक फील्डला आणि AB परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होतो. आणि CDवर अपवर्ड फोर्स ॲक्ट होतो. ओके, त्यामुळे ही जी कॉईल आहे ती या डायरेक्शननी अशी रोटेट होते. ओके, परंतु प्रॉब्लेम काय येत होता की जेव्हा ही रोटेट अर्धी व्हायची तेव्हा आणखी करंट जो आहे तो इथूनच फ्लो होत होता पॉझिटिव्ह आणि इथून निघत होता. सो आता हिच्यावर फोर्स जो आहे तो अपवर्ड ॲक्ट होत होता. ओके, म्हणजे ही आणखी रिव्हर्स होत होती त्याच डायरेक्शनने. सो आपल्याला इथे कंटिन्यू मोशन भेटत नव्हतं. त्याच्यासाठी आपण काय केलं तर याला रिव्हर्स करंट देण्याचा आपण प्लॅन केला. ओके, तर रिव्हर्स करंटमुळे ही कॉईल जी आहे ती कंटिन्यू अशी रोटेट होत होती. ठीक आहे, परंतु आणखी काय प्रॉब्लेम आला की इथे जर डायरेक्ट करंट वायर जर कनेक्ट केली आपण तर ते एकमेकांना गुंतत होते. सो त्याच्यासाठी मग आपण इथे स्प्लिट रिंग्स आणि ब्रशेस कनेक्ट करण्याचा विचार केला. ओके, तर ब्रशेसमुळे काय झालं, मग ही जी रिंग आहे ह्याला कनेक्ट असणारा ब्रश जेव्हा रोटेट झाला तर त्याची पोझिशन इकडे आली आणि हा जो आहे रोटेट झाल्यानंतर याची पोझिशन इकडे आली. म्हणजे अगेन पॉझिटिव्ह जो आहे तो एकाच डायरेक्शननी फ्लो होत होता, म्हणजेच इकडून ओके असा पॉझिटिव्ह फ्लो होणार आणि इथे येणार. ठीक आहे, परंतु पोझिशन तेव्हापर्यंत चेंज होणार आणि अगेन इथून पॉझिटिव्ह फ्लो होणार आणि तो डाऊनवर्ड फोर्स कंटिन्यू होत असा ती रिंग जी आहे ती अशी फ्लो होत राहणार, अशी फिरत राहणार. म्हणजे कुठल्या डायरेक्शनने आता फिरते तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. ठीक आहे, का बरं तर करंट आपण इकडून पाठवलं आहे म्हणून. ओके, जर तुम्ही करंट इकडनं पाठवाल तर ती क्लॉकवाईज डायरेक्शननी अशी सरळ रोटेट होत राहणार. म्हणजे आपली आता इलेक्ट्रिक मोटर बनली आहे. सो तसाच तुमचा फॅनसुद्धा कंटिन्युअसली एका डायरेक्शननी फ्लो होत राहतो. हा जो बेसिकली कॉईल आहे यालाच नंतर जे फॅनचं जे खालचं कवर असतं ना ते लावलं असतं आणि त्याला ब्लेड्स लावले असतात. सो जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा हे असं फिरतं कॉईल आणि त्याला अटॅच असणारे ब्लेड्स फिरतात. सेम असतं वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा, पंप जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा कॉईल रोटेट होते आणि त्याला अटॅच असणारे ब्लेड्स रोटेट होतात. ठीक आहे, सो आता तुम्हाला आय थिंक बेस्ट कळालं आहे की इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग कसं असतं ते. ओके, आणखी एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे जे स्ट्रक्चर मी ॲक्च्युली तुम्हाला शिकवलं आहे ते खूप सिम्पल किंवा बेसिक व्हर्जन आहे. ॲक्च्युअल जर तुम्ही इलेक्ट्रिक मोटर बघाल तर त्यात तुम्ही जर फॅन वगैरे जर कधी बघितला असेल तर तिथे अशा वाइंडिंग्ज असतात. ओके, तर तेच बेसिकली ही कॉईल असते, फक्त ही एवढी सिम्पल नसते. ओके, का बरं तर इथे खूप कमी जो आहे तो रोटेशन होता आणि त्यामुळे कमी जे आहे तुम्हाला आउटपुट भेटतं. सो तिथे नंबर ऑफ टर्न्स यूज केल्या जातात वायर्सच्या आणि त्याला बेसिकली वाइंडिंग म्हणतात आणि त्याला एका पर्टिक्युलर फॅशनमध्ये अरेंज केलं गेलं असतं. सो त्याला आपण वाइंडिंग म्हणतो. आपण म्हणतो की पंखा जडाला आहे, सो बेसिकली ती वाइंडिंग जी आहे ती जडते. ओके, सो ती म्हणजे सांगायचं काय तर हे जी अरेंजमेंट आहे खूप बेसिक आहे. जी ॲक्च्युअल अरेंजमेंट असते ही कॉईलची, ओके, ती प्रॅक्टिकल मोटरमध्ये जरा वेगळी असते आणि कॉम्प्लेक्स असते. ओके, आणि हे सर्व तुम्हाला इथे सुद्धा एक्सप्लेन केलं गेलं आहे. तुम्हाला हे जरा कठीण वाटलं असेल किंवा थोडं वरून वाटलं असेल सो तुम्ही हे एकदा रीड करा केअरफुली आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. डेफिनेटली तुमचं चांगलं क्लिअर होणार. ओके, आता इथे क्वेश्चन्स आहेत बघा. फाइंड आउट व्हाय आर कार्बन ब्रशेस यूज्ड. कार्बन ब्रशेस आर यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ करंट. ओके, and they are used to avoid the friction and jumbling of wires.
ओके, वायर्स तिथे गुंतागुंत होत होती. सो दॅट वी आर युजिंग कार्बन ब्रशेस. So to avoid jumbling of wires, again to avoid friction and to provide continuous one direction current, carbon brushes are used. How do these work? So the bristles, they are in touch with the split rings, okay, and so that current is continuously flowing in one direction from split ring to the coil. ठीक आहे. तर इथे काय म्हटलं आहे की इन ऑर्डर टू फाइंड सच क्वेश्चन्स, आन्सर टू सच क्वेश्चन्स, विजिट नियर बाय वर्कशॉप अँड ट्राय टू अंडरस्टँड. सो तुम्हाला आन्सर भेटलं आहे, वर्कशॉपला जायची गरज नाही. नसेल तरी सॅटिस्फाय झालं असेल तर गुगल वर्कशॉप आहेच, आहे की नाही. कुठल्या वर्कशॉपपेक्षा ते चांगलंच आहे, तिथे सर्व आन्सर भेटतात, वर्कशॉपला जायची गरज नाही. ओके, सो आय होप की तुम्हाला हा टॉपिक क्लिअर झाला असेल. ओके, आणि काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला टाका, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करणार. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं आतापर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा. ओके, सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.